तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 31 सॉल्व करणार आहे. अ बॉडी ऑफ मास m परफॉर्म्स लिनियर SHM गिवन बाय इक्वेशन x इज इक्वल टू p sin ओमेगा t प्लस q sin ओमेगा t प्लस π/2. ओके, तर एक बॉडी दिलेला आहे ज्याचं मास m इतकं आहे आणि तो लिनियर SHM करतो आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि त्याचं इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू p sin ओमेगा t प्लस q sin ओमेगा t प्लस π/2. द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी इन्स्टंट इज. तर टोटल एनर्जी आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं त्या पार्टिकलचं कोणत्याही इन्स्टंटला. तर हा क्वेश्चन 2021ला आला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे ए, ते आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर PQ. बी ऑप्शन आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर डिवायडेड बाय p स्क्वेअर q स्क्वेअर. सी ऑप्शन आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. आणि डी ऑप्शन आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर p स्क्वेअर q स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे, तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया आपण. तर या क्वेश्चनमध्ये एक बॉडी दिलेली आहे ज्याचा मास m आहे, जो लिनियर मोशन करतोय, सिम्पल हार्मोनिक मोशन, आणि त्याचं इक्वेशन दिलेलं आहे. तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे x इज इक्वल टू p sin ओमेगा t प्लस q sin ओमेगा t प्लस π/2 एवढं त्याचा फेज डिफरन्स दिलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी टोटल एनर्जी विचारलेलं आहे, टोटल एनर्जी या दोघांचं कॉम्बिनेशनचं. आता या इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं तर हे दोन SHM कंबाईन केलेलं आहे. मग पहिल्याला आपण x1 कन्सिडर करू आणि दुसरा काय कन्सिडर करणार, x2 कन्सिडर करणार. मग x1 जर घेतला तर x1 आपला काय, तर p sin ओमेगा t, आणि x2 जर घेतला तर x2 काय, तर तुमचा q sin ओमेगा t प्लस π/2. आता याला कम्पेअर करायचं आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. म्हणजे आपलं पहिल्याचं जे अँप्लिट्यूड आहे, स्टँडर्ड इक्वेशन काय आपलं, तर x इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस अल्फा, याच्यासोबत कम्पेअर करा. म्हणजे आपलं a1 जे भेटेल, a1 काय भेटेल, p इतकं भेटेल. ओके, आणि पहिल्या केसमध्ये अल्फा 1 जो आहे तो किती भेटणार, तर 0 भेटेल. दुसऱ्या केसमध्ये a2 जर घेतला तो किती राहील, q, आणि जो अल्फा 2 आहे तो किती भेटणार, तर π/2 इतका. आता टोटल एनर्जी जर घेतलं तर टोटल एनर्जीचा फॉर्म्युला असतो 1/2 kA स्क्वेअर. के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट आणि ए म्हणजे काय, तर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. मग एक सर्वात पहिले आपण एक काम करू, याचं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड फाईंड करू या दोन्ही SHMचं. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला काय, a1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स a1 a2 कॉस ऑफ अल्फा 1 मायनस अल्फा 2 करा, किंवा अल्फा 2 मायनस अल्फा 1 फेज डिफरन्स, आणि प्लस आपला काय, तर a2 स्क्वेअर. तर a1 स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. a1 किती आहे, तर a1 आहे तुमचा p, म्हणजे हा p स्क्वेअर झाला, प्लस 2 हा झाला pq कॉस ऑफ अल्फा 2 जो आहे तो किती, तर π/2, आणि अल्फा 1 जो आहे तो किती, तर 0, आणि प्लस a2 किती दिलेला आहे, q, त्याचा काय करायचं आपल्याला, स्क्वेअर. आता π/2 मायनस 0 किती होणार, π/2च होणार. मग या स्क्वेअर रूटमध्ये याचा आन्सर येणार आहे p स्क्वेअर प्लस 2 pq, आणि या ठिकाणी राहिलं कॉस π/2 आणि प्लस q स्क्वेअर. कॉस π/2 जर घेतलं तर कॉस π/2 ची व्हॅल्यू जी आहे ती किती असते, तर 0 असते. मग आपला जो r आहे तो r किती भेटणार, √ p स्क्वेअर प्लस 2pq कॉस 90 0, आणि प्लस आपलं काय असणार, तर q स्क्वेअर. 0ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे, 0. मग आपलं स्क्वेअर रूटमध्ये आन्सर आलं p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर. 0ने मल्टिप्लाय केलं, ही टर्म आपण डायरेक्टली काय केलं, कॅन्सल केलं. पण आपल्याला फाईंड काय करायचं आहे, आपल्याला फाईंड करायचं आहे टोटल एनर्जी या ठिकाणी फाईंड करायचं, आणि टोटल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 kA स्क्वेअर. आता या ठिकाणी ए म्हणजे आपलं रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड घ्यावं लागेल, आरचा काय करावं लागेल आपल्याला, स्क्वेअर करावं लागेल. 1/2 तसाच केचा फॉर्म्युला काय असतो, के असतो तुमचा m ओमेगा स्क्वेअर, m मास, ओमेगा अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके, आणि आर जो दिलेला आहे, आर काय दिलेला आहे तुम्हाला, √ p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर.
आणि त्याचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी स्क्वेअर करायचा आहे. ओके, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होणार आहे कॅन्सल, आणि याला जर सिम्प्लिफाईड केलं तर याचा आन्सर येईल 1/2 m ओमेगा स्क्वेअर. तसाच आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला म्हणजे आरायला पी स्क्वेअर प्लस करायला तर क्यू स्क्वेअर. हे झालं तुमचं टोटल एनर्जीचा फॉर्म्युला. आणि या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्ट मॅच या ठिकाणी आपल्याला भेटतोय. मग टोटल एनर्जी जी असेल आपली तर या केसमध्ये ती असेल 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर.